नसीब है वो जो अमर हो जाते हैं, मरकर भी वो लोग अमर हो जाते हैं, अमर हो जाते. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन आणि माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो, आज 23 मार्च म्हणजे शहीद दिन. याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे हीच माझी नम्र विनंती. भारत भूमी ही वीरसूत्राची खाण आहे. या भूमीतून अनेक क्रांतिकारक व देशभक्तांनी यादीमध्ये या त्यागीतून क्रांतिकारक भगतसिंग यांचे नाव आदराने घेतले जाते. यांच्या शौर्याचे प्रसंग आजही अचंबित करून टाकतात. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में. या ओळी ऐकताच वयाच्या 23व्या वर्षी ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिलेल्या भगतसिंगांचे कार्य डोळ्यासमोर उभे राहते. 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबच्या लालपूर जिल्ह्यातील बंगा या गावी जन्मलेले भगतसिंग व त्यांचे वडील व काका यांच्या देशकार्याचा प्रभाव होता. जालियनवाला बाग हत्याकांडाचा मनावर खोलवर परिणाम झाल्याने त्यांनी बालवयात स्वातंत्र्य लढा पुकारला. विद्यार्थी असताना नवजवान भारत सभेची स्थापना केली. भगतसिंग यांचे सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह फासांवर लटकवण्यात आले. हे तिन्ही वीर हसत हसत म्हणाले, इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय हा नारा लावत फासांवर चढले.